काय म्हणता मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे पैठणला. ही माझी दुसरी ट्रिप आहे पैठणची. आणि इथलचा रस्त्या साईडचा निसर्ग तो खूपच छान आहे. इथं आपण जवळ पोचलेलोच आहोत आणि इकडच्या साईडला आहे पैठण धरणाची भिंत. इकडून हे बघा, इथं ही पैठणची किती मोठी भिंत आहे. ही भिंत कशी बनवली असेल ना, इतकी मोठी, इतकी लांब. तुम्ही येताल तर ही भिंत बघूनच जा. आम्ही परत येऊ ह्या भिंत बघायला. हा डॅम आणि इथून पाणी सोडतात. ह्या पुलावरून आपल्याला जायचं आहे तिकडं मंदिरात. इकडून हे बघा, आपण पोहोचलो आहोत मंदिरात. आता इकडच्या आत इथं सगळे दुकानं आहेत. आपण तिकडं नंतर भेट देऊ त्या दुकानांना. नंतर आपण आता इथं समोर आलेलो आहोत. इथं आहे पैठण धरणाची नदी. आणि मग इथं हे सगळे आंघोळ होती. आणि इथं हे विधी कक्ष आहे, तिथं दहावा ते सगळं होतं. इकडं आपण आंघोळ करायला गेलतो. हे आहे मंदिरातला आतला परिसर. हे सुवर्णपिंपळ. इथं हे सुवर्णपिंपळ ह्यावेळेस या मंदिरात खूपच छोटं आहे. आत ह्या मंदिरात व्हिडिओ काढण्याची अलाउड नाही आहे, म्हणून मी व्हिडिओ बंद केला होता. हे बघा, आतलं इथलचा परिसर. इथे खूप दुकानं आहेत. आता आपण जाऊया मल्लिकार्जुनेश्वर मंदिरात. हे बघा, हेचं एंट्रन्स गेट आहे आणि इथून आपण आत जाऊ. हे मंदिर खूपच प्राचीन वाटले मला. मी याच्या आधी गोंडेश्वर मंदिरात गेलतो. ते पण खूप प्राचीन होतं नाशिकमध्ये. हे ह्या मंदिराचे गार्डनचा भाग आहे. इथे प्यायला पाणी आहे. आणि हे इथं याचे पिलर्स, म्हणजे इथलचा हॉल आहे. इथे ह्या पिलर्सवरची डिझाईन खूप बारीक आणि छान आहे. हे बघा, हे सुवर्ण कासव. आणि इथं आत आपल्याला मंदिर आहे. इथं गणपतीजी आणि इथं खराब मूर्त्या आणि पिलर्स मांडलेले आहेत. इथं हे बघा पिलरची डिझाईन. आणि आता आपण इथं आत जाऊन बघू. ही वरची डिझाईन बघा, किती सिमेट्रिकल डिझाईन्स बनवलेले आहेत. हे दरवाजा पण खूप चांगला बनवला आहे. आधी कसं बनवलं असतं ना हे सगळं छैनीनी. हे आतला परिसर. आणि इथं खूप अंधार होता. इथे एक लाईट पण होता, पण तरी पण खूप अंधार वाटला. आता आपण थोड्या वेळात खाली जाऊनच बघू. इथं एक एक्झिट गेट आहे. आणि इथं एक देवी आहेत, पार्वती माता आहे तिथं. आणि आता पुढं इकडच्या साईडला पण एक एक्झिट डोअर आहे. हे खूपच छोटं आहे. आणि आता आपण इथं खाली जाणार आहोत. इथं हे मंदिर आहे. ह्या पिंडीकडं ते पलीकडं हौद आहे आणि इकडं एक दिवा पण आहे. हे मंदिर पण खूपच छान आहे. इथलची मूर्ती मला खूपच चांगली वाटली. हे बघा, आता इथलचा हौद दाखवतो. इथं बघा हौद आहे. आणि इथं हे मंदिर आहे. ही पिंड किती भारी आहे. आणि हा अँटिक दिवा, तुमच्या इथे याला काय म्हणतात ते नक्की सांगा. आता इथं आपण इथं भेट देऊन बाहेर जाऊ. तर ह्या पायऱ्यांवर पण खूप छान डिझाईन बनवलेली आहे. हे बघा, इथं आत लोट्यासारखं वाटतंय. आणि इथं पुढं आपण नंतर इकडच्या एक्झिट गेटने बाहेर जाऊन बघू इथं काय आहे. इथं आपण मंदिराच्या साईडला निघालो वाटतं. इथं मंदिराच्या साईडला निघालेलो आहे. ते बघा, तिथं पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत. आणि आपण आता फिरून परत मंदिराच्या पुढं जाऊ आणि तिथलचा परिसर बघू. इथं बघा, मला वाटतं इथं रामायण कोरलेलं आहे. हे राम, हे लक्ष्मण. आणि हे आता आपण पुढं जाऊ. हे बघा, इकडून होतं. इकडं एक कुंड दिसतंय इथं, हे कुंड. आणि आपण आता पुढं
हे आपण आता समोर आलेलो आहोत. आजचा व्हिडिओ आपण इथंच समाप्त करूया आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्लॉग्स बघायसाठी. बाय.